मस्त छान असतात व्हिडिओ. थँक्यू. पण भेटी गाठी आम्ही घेतलं म्हणजे ते प्रेम असतं आपलं. आजीने किती तांदूळ दिलेत बघ आपल्याला. आम्ही आहे माझ्या वहिनीच्या सासरी तर रात्री कसं गेले काकीने भाकरी आणि चटणी. हॅलो. तर आता आम्ही आमचे सर्व देवदर्शन वगैरे केलेत. म्हणजे आम्ही महालक्ष्मीला गेलो पण केलं, ज्योतिबा देवाचं पण दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या गावात आलो. आणि ऍक्च्युली आम्ही कोल्हापूरमध्ये हॉटेल बुक केला होता, रेस्ट हाऊस बुक केलेला ह्यांच्या ऑफिस थ्रू. तर रेस्ट हाऊस बुक केला आणि तिथे आम्ही राहिलेलो. म्हणजे तिथे आम्ही उतरलो, इथे कोणाच्या घरी उतरलो नाही. आम्ही रेस्ट हाऊसवर थांबलेलो कोल्हापूरमध्ये आणि तिथून मग आम्ही इथे आमच्या गावात आलो कोल्हापूरमध्ये, कोळिंद्रेमध्ये आम्ही आलो. आणि आमचे जेवढे नातेवाईक वगैरे होते सर्वांना आम्ही भेटलो आणि त्या माणसांकडनं आम्ही आमचा म्हणजे जे आमच्या भेटी होत्या ते त्यांना दिल्या आणि त्यांच्या पण भेटी गाठी आम्ही घेतलं. म्हणजे ते प्रेम असतं आपलं. भेटून झाल्याच्या नंतर आता आम्ही कोल्हापूरवरून निघालोय रत्नागिरीला जायला. मी आता माझ्या मामाच्या गावी चालले आणि तुम्हाला मी दाखवते माझ्या मामाचं गाव. खूप मस्त आहे, खूप छान आहे, तुम्हाला खूप आवडेल. मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता आधी मामाच्या गावाचा, तर त्याच्यात एवढं कळत नसेल तर आज मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. आम्ही 2-3 वर्षांनी गॅप ठेवून जातो रत्नागिरीला मामाच्या गावी आणि ते माझं माहेर आहे. तर आता तिकडे जाणार नाहीये माझ्या घरी, माझ्या पप्पांच्या मम्मीच्या घरी जाणार नाहीये, माझ्या मामाच्या घरी आज चालली. मी खूप एक्साइटेड आहे तिथे जायला पण. आणि आता मी गेल्यावर तुम्हाला दाखवते. माझी मामी आली आहे, माझा भाऊ आलेत आणि माझी वहिनी आली आहे. म्हणजे त्यांचं लग्न झालंय आताच नुकतंच माझ्या भावाचं. तर माझी वहिनी पण आली, तुम्हाला सगळं दाखवेल माझी फॅमिली. आणि इकडे पण माझी माणसं होती, त्यांना सर्वांना भेटली मी. पण मला काय व्हिडिओ कॅप्चर करता आले नाही काय कारणास्तव, माझ्या फॅमिली मेंबर सोबत भेटलेले. तर मी तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा येणार तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवणार की माझे जीवाभावाची माणसं, माझे चांगली नाती. आता मी तुम्हाला दाखवते. आम्ही आता बाळूमामांचं पण दर्शन घेणार आहे, तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते आता कंटिन्यू. तर आता मी इथे बाळूमामांचं दर्शन करण्यासाठी आलोय. तर आता इथे कार पार्किंग केली आम्ही आणि आता पुढे जातो देवळामध्ये जाण्यासाठी बाळूमामांच्या इथे. तर आता आम्ही इथे मंदिराच्या बाहेरच पोहोचलोय. म्हणजे हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे सर्व बाळूमामांच्या इकडे. आणि आता इथे शॉप वगैरे आहेत आणि इथे खूप काय भेटतंय, घोंगडी भेटते, काठी आहे, म्हणजे खूप काय घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि आता मी मंदिरात सुद्धा पोहोचलोय. हे बाळूमामांचं मंदिर आहे, समोर आहे ते सर्व. आणि इथे म्हणजे जेव्हा आपण एंट्री करतो तिथेच बाजूला चप्पल काढायचं स्टँड केलंय आणि इथे बाळूमामांचं मंदिर आहे समोर, ते व्हाईट कलरचं आहे ते. आणि तिथे बाळूमामांची म्हणजे मूर्ती ठेवली आणि तिथे आता दर्शन करायला आम्ही जातोय पुढे. आणि इथे हे झाड आहे, तिथे सर्वजण कॉईन चिटकून आपली इच्छा पूर्ण करतायत किंवा मागतायत इच्छा. ते कॉईन चिटकवून असं कौल लावल्यासारखं करतायत ते. आणि इथे सर्वजण दर्शन करून आले, ते फोटोशूट वगैरे करतायत. मस्त खूप छान आहे, पूर्ण मार्बलचं मंदिर आहे, मला तर खूप आवडलंय. हा जो दरवाजा आहे समोर, तर त्या दरवाजाच्या समोर स्ट्रेट पण बाळूमामांची प्रतिमा दिसते, म्हणजे मूर्ती दिसते त्यांची दर्शनासाठी बाहेरून पण. तर आता आम्ही मंदिरात आलो आणि हे बाळूमामांचं मंदिर आहे, आतून एकदम खूप सुंदर आहे आणि पूर्ण मार्बलचं थंडावा सुद्धा इथे पण. आणि आता आमचं दर्शन सुद्धा झालंय आणि आता मी भंडारा लावण्यासाठी ही रांग आहे पूर्ण, त्या लाईनीमध्ये जाऊन आम्ही भंडारा लावून घेतो. आता आमचं दर्शन सुद्धा करून झालं आणि हा तो दरवाजा आणि स्ट्रेट इथे समोर बाळूमामांची मूर्ती दिसते. आता फोटोमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये पण दिसतच असेल थोडीफार.
कारण का आतमध्ये पण गर्दी असल्याने एवढी स्पष्ट काही दिसत नाही, पण दिसते अशी थोडी गर्दी कमी असल्यावर. आणि आता आम्ही निघतो इथून. पण आमचं दर्शन छान झालं आणि आता इथून आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला आमच्या. आता रात्रीचे 9:15 वाजल्याने आम्ही अर्ध्या प्रवासात पोहोचलोय आमच्या आणि आम्ही इथे जेवायला बसलोय. इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे असा की आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला ते राधानगरी घाट लागला आणि तो खूप मोठा घाट असल्या कारणाने आम्हाला वेळ लागला इथे पोहोचायला रत्नागिरीमध्ये. तर आम्ही आता इथे पोहोचलोच आहे, पण कसं झालं रत्नागिरी पण नाही असं बघायला गेलं तर तो देवगड रोड आहे. तर त्या रोडला आम्ही पोहोचलो आणि इथे आम्हाला तरळे गाव लागलं. तर बाजूला आम्ही ते जेवायला थांबलोय तिथे. आणि ते माझ्या बहिणीचं सासर असल्या कारणास्तव आम्हाला आता निघायला पण इथून ह्या गावातून उशीर लागणार आणि बाबू पण सोबत आहे. आम्हाला 1.5 तास तरी जाणार माझ्या मामाच्या गावी जाण्यासाठी. आणि आता 9:30 वाजले तर विचार केला की नको एवढा लांबचा प्रवास करायला. उद्या सकाळी उठून आम्ही जाणार आहे माझ्या मामाच्या गावाला. तर आता मी माझ्या बहिणीच्या गावी चालली तिच्या घरी आणि तिचे सासू सासरे आहेत तिथे. तर आम्ही आता तिथे चाललो आहे त्यांच्या घरी. तर तुम्हाला मी तो व्हिडिओ पण दाखवेन त्यांच्या घरी गेलेल्याचा. तर आज पॉसिबल नाही झाला रात्री दाखवायला, तर सकाळी उठून नक्की दाखवेन. तर आता आम्ही निघतो, आमचं जेवण पण आवडायला आलं आहे आणि आता मी निघतो जेवण झाल्याच्या नंतर माझ्या बहिणीच्या सासरी. तर तुम्हाला मी तो सुद्धा दाखवेन. आणि मग जेव्हा मी सकाळी निघेल तर मामाच्या गावी जायला ते सुद्धा मी तुम्हाला कंटिन्यू आपल्या ब्लॉगला दाखवेन. तर आता आमचं जेवण पण झालं आहे आणि आता आम्ही निघालो माझ्या बहिणीच्या घरी जायला. तर तिथून जिथे आम्ही जेवायला बसलो होतो त्या हॉटेलपासून ऑपोजिट साईडलाच 5 मिनिटाच्या अंतरावर तिचं घर आहे. तर आम्ही आता निघालोय तिच्या घरी स्टे करण्यासाठी. तर सकाळी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेन. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आहे माझ्या बहिणीच्या सासरी. तर रात्रीच उतरलो होतो, तुम्हाला मी सांगितलं होतं. तर ते मी तुम्हाला दाखवते आता तिच्या आसपासचा परिसर वगैरे आणि थोडंसं घर दाखवेल तिचं. आणि आता मी आत्ताच नाश्ता केला, आता तुम्हाला दाखवते तिची सासू पण. काकी हाय करा. व्हिडिओ मस्त छान असतात व्हिडिओ. थँक्यू. नाश्ता करायला बसली दीपा. कसं गेले काकीने भाकरी आणि चटणी? बाबू आतांग पण मस्ती करतो. आतांगला पण खूप आवडलंय मावशीचं गाव. आजी खूप प्रेम करते आतांगला. छान. हे माझ्या बहिणीचं सासर आहे आणि त्या सासरच्या घराचा हॉल आहे हा. आणि हे अंगण आहे बाहेरचं, म्हणजे पुढची पडवी आहे. आणि हे बाहेरचं पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आहे, छान असं कोकणातलं. आणि मस्त अशी ब्लॅक टीची मजा घेत घेत बाहेरचं मी निसर्गरम्य वातावरण बघते. आणि आता सुद्धा मजा घेतोय, कारण का समोर ते गाई गुरं आहेत आणि त्यांची मस्ती बघतोय. त्याला पण मजा येते. इथे सर्व वातावरण हे आवडतंय त्याला. आणि इथे हे काळी मिरीचं झाड आहे, जे आपण पानपट्टीवाल्याकडे खायची पानं असतात ना आपली, आपण खातो ती, त्या पानांसारखे आकार दिसत ना, ते काळी मिरीचं झाड आहे. आणि कोकण साईडला निम्म्या गरम मसाल्याची झाडं आहेत. अर्धे तर मसाले कोकण साईडलाच उगवले जातात. बाबू सुना साईड हो. आजीने किती तांदूळ दिलेत बघ आपल्याला. काकीने भेटी दिल्या तर आम्ही निघालोय. एकच रात्र थांबलो तर भरून भेटी देत आहेत. आणि हे फणस 2. हा काय बोलताय बाबा? तुम्ही काढलात आता झाडावरून? चांगले आहेत ना? गोड असतील ना? होय. स्टेशन पासून रिक्षा गेली की डायरेक्ट ना इथे दरवाजात. यात्री तू आलायस ना रे?
तर मी माझ्या बहिणीच्या सासरी म्हणजे गावच्या घरी त्यांच्या पहिल्यांदा आल्यामुळे काकी माझी ओटी भरतात आणि ओटी भरत असताना चांगला सुद्धा माझ्या बाजूला बसायचं होतं आणि तो मस्ती करत तो टेबल वाजवत होता म्हणून आम्ही त्याला सारखं उठ म्हणून बोलत होतो पण तो काय उठायला तयार नव्हता. त्याला पण बसायचं होतं तिथे आणि नंतर मग तो बघत बसला ते आवडीने. त्याला काहीतरी ते वेगळं वाटत होतं कारण का ह्याच्या आधी त्याने असं कधी बघितलं नाहीये माझी ओटी भरत असताना. मी भरते असे कोण घरी पाहुणापैकी आल्याच्या नंतर त्यांची, पण माझी अशी भरताना त्याने कधी बघितलं नव्हतं तर ते बघत बसलेलं. नंतर मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या मार्गाला जाण्यासाठी म्हणजे माझ्या मामाच्या घरी जाण्यासाठी. तर सकाळी लवकर उठून काकीने भाकरी आणि चटणी केली होती आम्हाला नाश्ता म्हणून आणि ते आम्ही खाऊन मस्त चहा वगैरे पिऊन आम्ही निघालो आमच्या पुढे मार्गाला. आणि ते इथे आम्हाला सोडायला पण आलेत. काका पण मागे उभे आणि काकी सांगतायत आम्हाला, काकांनी शॉर्टकटचा जो रस्ता सांगितला त्या रस्त्याने जावा लवकर पोचाल म्हणून. तर आता आम्ही निघालो टाटा बाय बाय करून त्यांना. आणि काल जेव्हा आम्ही हॉटेलवरनं निघालो सकाळी तेव्हा आम्ही एका आमच्या नातेवाईकांच्या घरी उतरलो. दुपारी त्यांच्या घरी आम्ही जेवलो आणि नंतर मग आमच्या कोळिंद्र्यामध्ये सर्व माणसांना आमच्या भेटायला गेलो, माझे नातेवाईकांना म्हणजे माझे फॅमिलीला. आणि त्याच्यानंतर मग त्यांना भेटून वगैरे मी निघाली परत संध्याकाळी रत्नागिरीला यायला. तर आता आम्ही पोहोचलोय जैतापूरमध्ये. जैतापूर हे माझं गाव आहे, माझ्या पप्पांचं घर आहे इथे. आणि हा पलीकडचा हा जो डोंगर दिसतोय तिथे आंबोळगड म्हणून गाव आहे, ते माझ्या मम्मीचं गाव आहे म्हणजे माझं मामाचं घर आहे तिथे. तर हा मधला समुद्राचा डिस्टन्स आहे ना तेवढाच आहे. तर आता हा ब्रिज झाला म्हणून इथून शॉर्टकटने गेल्यासारखं होतं गाडी घेऊन वगैरे. नाहीतर त्याच्या आधी काय व्हायचं, त्या आम्ही तिथे जैतापूरला उतरायचो खाली म्हणजे खाली यायचो मार्केटला आणि तिथून मग बोटीने आम्ही त्या बोटीने पार करून तो समुद्र त्या वाटेला उतरायचो त्या डोंगराच्या साईडला आणि मग तो डोंगर चढून वरती मग गाडीने मग मम्मीच्या गावी जायचो असं. तर हा ब्रिज होऊन काही वर्ष झाले तर त्याच्यामुळे खूप रस्ते म्हणजे खूप इझी आम्हाला मार्ग पडला. अर्धा तास आमचा म्हणजे जरी रत्नागिरीला आम्हाला जायचं असेल तरी आम्हाला अर्धा तासाचा फरक पडायला लागला. लवकर आम्ही पोचायला लागलो आणि आता इथे आम्ही मामाच्या गावी पण पोहोचलो आंबोळगडला. तर ह्या बोटिंगपासूनच इथे गावाची सुरुवात होते आणि हे माझ्या मामाचं गाव आहे आणि इथे हा खूप मस्त निळाशार असं समुद्र आहे आणि इथे स्विमिंग करायला पण खूप मजा येते. पाणी खूप त्याचं असं साफ आहे, पूर्ण पायाखालचं पण दिसतं आणि आपण जेव्हा स्विमिंगला जातो तेव्हा मासे सुद्धा असे कडेला असतात छोटे छोटे आलेले म्हणजे समुद्राच्या काठी आलेले असतात. खूप मस्त वाटतं. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल. जर मासे आले दिसले तर ते कॅप्चर करेन, नाही तर मग स्विमिंग वगैरे हे लोक करायला जाणारच तर ते कॅप्चर करून दाखवेल. आणि इथे आम्ही पोहोचलोय फायनली आमच्या मामाच्या गावी. एवढे कष्ट करून थांबून गॅप घेऊन सर्व करत करत आणि इथे माझ्या मामाचा मुलगा थांबला भेटायला म्हणजे आम्ही येणार आहे म्हणून तो इथेच खाली येऊन उभा राहिलेला. आणि हेच खूप आम्हाला आवडतं की आम्ही कधी येणार बोलवता ते वाट बघत बसतात आमची. ह्याच्यातच सुख आहे खरं. आणि आम्ही इथे गावात उतरल्या सथांग सांगतोय आम्हाला तिथे आपण पाणीच्या इथे जाऊया, तिथे शिप पण आहे आणि पाणी पण आहे तर तिथे आपण जाऊया तो सांगतोय आम्हाला. त्याला आताच इथेच मजा यायला लागली, आता घरी जायचं तो विचार करत नाही. तर आता आम्ही ते आलो तर आहे आमच्या मामांच्या घरी. तर माझी मामी, माझे भाऊ आणि माझी वहिनी आता मुंबईला जायला निघतायत. त्यांना मुंबईला जायचं होतं. खरं तर आम्ही 2 दिवस आधीच येणार होतो पण आमचं जरा थोडं गडबड झाली येण्यामध्ये इथे आणि मग आता मामी वगैरे निघतायत जायला. आता थोड्या वेळाने निघतील 2 तासाने. तर आम्हाला 2 तास भेटले त्यांच्यासोबत स्पेंड करायला. ते पण छोटेच आहेत म्हणा, काहीच नाही तो टायमिंग आहे. ॲक्च्युली आम्हाला इथे राहायचं होतं त्यांच्यासोबत. मामांच्या गावी तर आलोय पण आता हे लोक निघालेत मुंबईला. ऍक्च्युली त्यांचं आधीच ठरलेलं होतं मुंबईला यायची डेट पण आम्हीच उशीर केला ऍक्च्युली यायला इथे, त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. आता बघू परत कधीतरी टाइम काढून आलं पाहिजे त्यांच्यासोबत राहायला कारण का त्यांच्यासोबत पण राहायचंच होतं, फक्त मामांच्याच घरी राहायचं असं नाही. चला बाय मामी, बाय. हो हो मुंबईला भेटा. चला बाय बाय, जावा सांभाळू ना.
रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इथे फक्त प्रायव्हेट गाड्याच येतात, म्हणजे सरकारी गाड्या ST वगैरे सध्या बंद आहे कारण का रोड खोदल्यामुळे. तर प्रायव्हेट गाडी असल्यामुळे आता हे गेलेत त्यांना पुढच्या स्टॉपपर्यंत सोडायला. आणि खूप छान अशी डेव्हलपमेंट होते इथे आणि हे पर्यटक केंद्र म्हणून पण ओळखलं जातं आंबोळगड. इथे खूप हॉटेल्स वगैरे पण आहेत, येतात लोक इथे राहायला खूप असे हॉटेलवर वगैरे आणि इथे समुद्रामध्ये मज्जा करायला.